इयत्ता 4थी मध्ये शिकतो. दगडात देव पाहू नका, माणसात देव पहा, असाच मानव धर्म सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, संत कबीर, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजे शाहू महाराज, रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार, फादर ऑफ मॉडर्न इंडिया, दलितांचेच नव्हे तर बहुजनांचे कैवारी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांची पायाची धूळ नतमस्तकी लावून यांना कोटी कोटी अभिवादन करतो. तसेच महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. होते अंधारलेले जीवन, दाविला प्रकाश, सर्वसामान्यांना झेप घेण्यास खुले केले आकाश. वंदन करून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरास सुरुवात करतो मी माझ्या भाषणास. ते म्हणतात ना, एखाद्या रात्री जर जास्त काळोख असेल तर येणारा सूर्य देखील तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो. आणि शूद्रांची अवस्था किड्या मुंग्यांपेक्षाही बेकार असताना समाज व्यवस्था बदलण्यासाठी मूळ या गावी 14 एप्रिल 1891 साली माता भीमाई आणि वडील रामजी यांच्या पोटी एक दिवा जन्माला आला. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा दिवस आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा दिवस आहे. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत इतकेच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये हा दिवस अगदी आनंदाने साजरा केला जातो. संपूर्ण असं म्हणतं निळ्या वादळाने उसळून येते, सगळीकडे त्यांचा नावाचा जयघोष आणि जयघोष होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, वाचलं पाहिजे. तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. 1 रुपयाची घेतलेली भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, पण 1 रुपयाचं घेतलेलं पुस्तक तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. कारण पुस्तकाने मस्तक सुधारते आणि जे मस्तक सुधारलेले असते ते मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर होते तर होय, मुर्दाला जिवंत करून अन्यायाविरुद्ध पेटवणारे डॉक्टर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला झालेला जातीचा कॅन्सर सरळ कापून ववळणाऱ्या जातीवाद किड्यांपासून या देशाला रोगमुक्त करणारे डॉक्टर होते. लिहून राज्यघटना श्रेष्ठ भारताची, लिहून राज्यघटना श्रेष्ठ भारताची, देशवंदनाच्या सलामीत भीम आहे, देशवंदनाच्या सलामीत भीम आहे. जय भीम. जय भीम हा नारा नाहीये तर प्रत्येक भीम सैनिकाचा श्वास आहे जय भीम. क्रांतीचा नारा आहे जय भीम. समतेचे प्रतीक आहे जय भीम. संघर्षाची मशाल आहे जय भीम. मुक्यांचा आवाज आहे जय भीम. वंचिताचा आधार आहे जय भीम. तुमच्या आणि आमच्या जगण्याचं कारण फक्त आणि फक्त जय भीमच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कार्य होते ते कार्य फार अफाट होतं. त्यांचा संघर्ष फार मोठा होता. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस झटून आपल्या देशाच्या संविधानापासून ते हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्यापर्यंत, कामगारांच्या मूलभूत हक्कांपासून ते सरकारी सेवेमध्ये मिळणाऱ्या आरक्षणांपर्यंत, अहो पाण्याचा गोट्याचा प्रश्न असो की मंदिर प्रवेशासाठी उभी केलेली चळवळ असो, RBIची स्थापना असो की आपल्याला मतदान करण्याचा हक्क असो, या सर्वांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे योगदान आहे. म्हणूनच जाता जाता एवढंच सांगेन, हवा वेगाने नव्हती, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा अनेक होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा अनेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर, असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर. लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. बोला तथागत भगवान गौतम बुद्धांचा, प्रियदर्शी सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम, जय भारत.